नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण न बिघडणारा, न बेसन वापरता मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवणार आहोत। तर इथे बेसन न वापरता मी हा ढोकळा हरभऱ्याच्या डाळीपासून बनवणार आहे, जो अतिशय मऊ लुसलुशीत तयार होतो। सोबतच ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी जी चटणी असते ना, त्याची पण रेसिपी आपण पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर घरातली कुठली पण एक वाटी सेट करायची आणि त्या वाटीने एक वाटी हरभऱ्याची डाळ मोजून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला झाकण लावून साधारणपणे रात्रभर किंवा 6 ते 7 तास तरी कमीत कमी आपल्याला याला भिजवून घ्यायची आहे। तर डाळ इथे मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे। तर डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। तर यातलं पाणी काढून टाकूयात आणि आपण ही डाळ आता मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी मिक्सरचा जार घेतलेला आहे। यामध्ये आता ही डाळ काढून घेऊयात आणि आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळणार आहे, कारण आपल्याला याला फर्मेंट करायचं आहे। तर फर्मेंटेशन खूप फास्ट व्हावं यासाठी इथे अर्धा लिंबू पिळते। लिंबूऐवजी तुम्ही अर्धा चमचा लिंबू सत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड वापरू शकता किंवा 2 ते 3 चमचे दही देखील इथे वापरू शकता। थोडंसं पाणी टाकून चांगलं रवाळ असं मी याला वाटून घेतलेलं आहे। तर याचा टेक्स्चर दाखवते मी तुम्हाला। जसा रवा असतो ना, अगदी त्याच रव्याच्या टेक्स्चरप्रमाणे मी याला वाटून घेतलेला आहे। व्यवस्थित असं थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मिश्रण मला बऱ्यापैकी घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी यात थोडंसं पाणी वापरणार आहे। तर जे मिक्सरचं जार घेतलं होतं आपण वाटण्यासाठी, त्यातच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे पाणी या मिश्रणात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला ओव्हरनाईट किंवा कमीत कमी 7 ते 8 तास तरी याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे। सध्या आता थोडं गरमीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर अगदी 7 ते 8 तासामध्ये व्यवस्थित हे फर्मेंट होतं। माझ्या घरामध्ये खिडकीत ऊन येतं, तर त्या उन्हामध्ये मी हे भांडं ठेवलं होतं। तर अगदी 4 ते 5 तासातच हे व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। बघू शकता खूप छान अशी जाळी पडलेली आहे। यामुळेच ढोकळा आपला इतका छान होतो, खूप जाळीदार होतो। तर खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही। आता आपल्याला यात बाकीचे मसाले टाकूयात। तर इथं मी अर्धा छोटा चमचा आहे ना हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। 1 चमचा साखर टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव छोटा चमचा हळद टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित याला एकजीव करायचं आहे। तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे। तर इथं 1 चमचा मी तेल टाकलेला आहे। तेल टाकल्यानंतर पण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना तेल पिठात व्यवस्थित मिक्स झालं गेलं पाहिजे। तर आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत, तर त्याला व्यवस्थित तेल लावायचं। इथं मी ताटात ढोकळा वाफवणार आहे, त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि एका साईडला असं पसरट पॅन घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकून चांगलं उकळतं पाणी करून घेतलेलं आहे। सगळी तयारी झालेली आपली। आता या पिठामध्ये 1 सॅशे इनो टाकायचा आहे। इनोऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील वापरू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते लगेचच आपल्याला ताटामध्ये काढायचं आहे। अजिबात स्लो करायचं नाही आहे, तर पटापट आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि लगेचच हे जे ताट आहे हे ताट आपल्याला या पॅनमध्ये ठेवायचं आहे। तुम्ही कुकरचा डबा वापरू शकता किंवा जर एखादा केकचा टीन असेल तर ते पण तुम्ही इथे वापरू शकता। मी ताटामध्ये केलेलं आहे। झाकण लावून याला कमीत कमी 15 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे। तर एक 10 मिनटानंतर 10 ते 12 मिनटानंतर चेक करायचं। तर मी एक 12 मिनटानंतर चेक केलं होतं, थोडंसं मला कच्चं वाटलं, त्यामुळे मी अजून 3 ते 4 मिनटं याला चांगलं स्टीम करून घेतलेलं आहे, वाफवून घेतलेलं आहे। बघू शकता टूथपिकला काही चिकटलेलं नाही आहे। ढोकळा संपूर्ण थंड करायचा आहे, कट करण्याची घाई करायची नाही। ढोकळ्याची जी प्लेट आहे किंवा जे टीन आहे, भांडं आहे, ते संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरच त्याचे व्यवस्थित असे पीसेस करून घ्यायचे आहेत। बघू शकता अजिबात सुरीला काहीही चिटकत नाही, इतकं पटकीने कट होतं आणि खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो। आणि यामध्ये ढोकळा फसण्याचे जे चान्सेस असतात ना, ते खूप 0 आहेत। म्हणजे ढोकळा अजिबात असा जर का केलात ना तुम्ही, अजिबात फसणार नाही। जर तुम्ही पहिल्यांदा जरी हा ढोकळा
करत असाल, बनवत असाल ना, तरीही अजिबात हा ढोकळा फसणार नाही, 100% जाळीदार होणार, याची गॅरंटी आहे। तर एकदा ना हा ढोकळा करून बघा, अप्रतिम होतो, चवीला पण खूप छान लागतो आणि खाली ताटाला व्यवस्थित तेल लावल्यामुळे ढोकळा अजिबात ताटाला चिटकत नाही, अगदी व्यवस्थित सहजपणे बाहेर निघतो। आणि जाळी तर तुम्ही बघू शकता की किती छान अशी जाळी आलेली आहे। जर तुम्ही एखाद्या टीनमध्ये करत असाल, वाफवत असाल, तर 5-6 मिनटं इथं तिथे होऊ शकतात। तर जी ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी जी चटणी असते ना, ती चटणी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। यामध्ये जे ढोकळ्याचे साईडचे पीसेस असतात ना, तर ते टाकलेले आहेत। ढोकळा जर वापरणार नसाल तर त्यात तुम्ही पिवळी शेव पण वापरू शकता। आलं आणि हिरवी मिरची टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, साखर टाकायची आहे थोडीशी आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून जितपत तुम्हाला घट्ट पातळ चटणी हवी आहे तितकं यात पाणी टाकून चांगलं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर मस्त अशी चटणी इथे आपली तयार झालेली आहे। मी बऱ्यापैकी थोडीशी पातळ केलेली आहे, जी ढोकळ्यासोबत आपण खाऊ शकतो अशी पातळ बनवलेली आहे। आता या ढोकळ्याला तडका देऊयात। तर त्यासाठी 3 ते 4 चमचे तेल घेतलं होतं। चांगलं तेल गरम झाला की त्यात मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग ही फोडणी या ढोकळ्यावर ओतून घ्यायची आहे। आता त्यात तुम्ही हिरवी मिरची पण कढीपत्ता वापरू शकता फोडणीमध्ये। वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे, थोडंसं ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही वरून भुरभुरू शकता। तर खूप मस्त चविष्ट असा आपला हा हरभरा डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे, जो अतिशय चविष्ट लागतो, खूप मस्त लागतो। एकदा ना तुम्ही जरूर हा ढोकळा करून बघा। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तुम्ही विसरू नका, म्हणजे जे काही नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ टाकल्यानंतरचं, याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर बघू शकता ढोकळा किती आपला जाळीदार आणि मऊ झालेला आहे। चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये।